प्रॉपर एक माप पाहिजे, त्याशिवाय आपण त्याला डिड्यूस करू त्याचं कॅल्क्युलेट करू शकतो का? नाही. बघा मोल कन्सेप्ट काय. व्हेन एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स टेक अ पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन इट इज देअर ॲटम अँड मॉलिक्युल्स दॅट रिॲक्ट टू इच अदर. ज्यावेळेस मूलद्रव्य आणि संयुगे एखाद्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात त्यावेळेस त्यांचे ॲटम असतात ते काय होतात, ते भाग घेत असतात किंवा त्यांचे मॉलिक्यूल जे भाग घेत असतात आणि ते एकामेकासोबत रिॲक्ट करत असतात. अँड देअरफॉर इट इज नेसेसरी टू नो द नंबर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. मग आता आपल्याला असं बघायचं आहे की ज्यावेळेस हे अणू आणि रेणू एकमेकांच्या रेणूमध्ये अभिक्रिया होत असते किंवा अभिक्रियेमध्ये सहभाग घेतात त्यावेळेस त्यांच्या अणू आणि रेणूची संख्या आपल्याला माहीत असावी लागते. मात्र रासायनिक अभिक्रिया करताना अणुरेणू मोजण्यापेक्षा म्हणजे त्याची हवेवर म्हणजे तरी आपण असं म्हणू शकतो की ही जी केमिकल रिॲक्शन होत असते ही त्याची क्वांटिटी घेण्यापेक्षा आपल्याला त्याची राशी मोजून घेणं हे कधी पण सोयीचं पडतं. आता समजा एखादी पाण्याची किंवा एखादी अभिक्रिया झाली, अभिक्रिया झाल्याच्या नंतर मी असं म्हणू शकतो का की ह्याच्यात किती ॲटमनं भाग घेतला कितीनं नाही, असं सांगणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. मग आपण म्हणू शकतो की बाबा इतके इतके ग्राम तितके ग्राम किंवा ॲटम आपण असं म्हणू शकतो किंवा काढू शकतो आपण. मग ह्या सगळ्याच गोष्टीला म्हणजे आपण असं म्हणू शकतो इट इज कन्व्हिनियंट टू मेजर आवर क्वांटिटीज दॅन कॅन बी हँडल्ड इन्स्टेड ऑफ काउंटिंग द नंबर्स ऑफ ॲटम अँड मॉलिक्यूल. त्याची क्वांटिटी हँडल करायला सोपी आहे, आपल्याला सोयीची जाते, पण किती ॲटम आणि मॉलिक्यूल हे काउंट करणं सोपं आहे का? शक्यच नाही. मग हे करण्यासाठी द कन्सेप्ट ऑफ अ मोल इज युजफुल फॉर दिस पर्पज. मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला मोल नावाची जी कन्सेप्ट आहे ती अतिशय उपयोगी पडते. बघा मोल म्हणजे काय, उदाहरण पण बघू आपण. अ मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स हुज मास इन ग्राम्स. मोल ही एक अशा प्रकारची राशी आहे. बघा, अ मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ सबस्टन्स, कशाची? पदार्थाची. हुज मास, ज्याचं वस्तुमान कसं आहे? ग्राममध्ये. मास इन अ ग्राम इज इक्वल इन अ मॅग्निट्यूड टू द मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन अ डाल्टन. बघा, मोल ही पदार्थाची अशी राशी आहे की जिचे ग्राममधील वस्तुमान त्याच्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्या एवढेच असते. नीट लक्षात घ्या काय म्हणणं ते. मोल ही एक अशा प्रकारची क्वांटिटी आहे पदार्थाची की जिचं ग्राममधील वस्तुमान हे बरोबरीने असतं. हे कसं आहे? बरोबरीने. कशाच्या बरोबरीने असतं? पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मूल्या एवढेच असते. डाल्टनचं मूल्य जे असतं त्याच्या एवढंच ते पाहायला मिळतं. आता ही जर आपण डिटेलमध्ये संकल्पना जरा व्यवस्थित समजून घेऊ. दस द मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज 32 U. म्हणजे ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास किती आहे? 32 डाल्टन आहे. म्हणून देअरफॉर 32 ग्राम हुज मास इन ग्राम इज इक्वल. कशाच्या इक्वल? मॉलिक्युलर मास सबस्टन्स ऑफ डाल्टन. बघा, डाल्टन मध्ये एक्सप्रेस केलं 32 U, पण हे कशाच्या इक्वल आहे? सबस्टन्सच्या मासच्या. म्हणून देअरफॉर 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो जर ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास हे 32 डाल्टन असेल, हे ते कशाच्या बरोबरीने असेल? ग्रामच्या. म्हणजेच कशाच्या? 32 ग्रामच्या. आणि इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. म्हणून आपण याला असं म्हणतो की मग 1 मोल ऑफ ऑक्सिजन. देअरफॉर द मॉलिक्युलर मास ऑफ इज 18 U. जर समजा पाण्याचं मॉलिक्युलर मास किती आहे? 18 U. आत्ताच काढला आपण. आणि हे कशाच्या बरोबर असतं? ग्रामच्या. 18 ग्राम. सो वॉटर मेक. देअरफॉर 18 ग्राम ऑफ वॉटर मेक 1 मोल ऑफ वॉटर. म्हणजे मी असं इथं म्हणू शकतो 1 मोल इज इक्वल टू 18 ग्राम. 18 ग्राम असं मी त्याला इथं म्हणू शकतो. मग मी इथं तर 18 ग्राम हे मॉलिक्युलर मास आहे. मॉलिक्युलर मास म्हणजे एका मॉलिक्युलचं. मग मी समजा 2 मॉलिक्यूल घेतले तर ते अजून वाढणार. मी समजा 3 मॉलिक्यूल घेतले तर अजून वाढणार. अशा पद्धतीने हे बदलत चालणार. 1 mole of a compound is a mass that substances in a gram is equal in the magnitude to its molecular mass. The SI unit is the mole. म्हणजे आपण असं म्हणू शकतो संयुगाचा 1 मोल
म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढेच मूल्य असलेले ग्राम मधील वस्तुमान होय. बघा, 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इज अ मास. संयुगाचा 1 मोल संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढेच मूल्य असलेले ग्राम मधील वस्तुमान होय. म्हणून SI एकक त्याचे काय आहे, मोल आहे. मग आता फॉर्म्युला काय, नंबर ऑफ अ मोल ऑफ अ सबस्टन्सेस N इज इक्वल टू मास ऑफ अ सबस्टन्सेस इन अ ग्राम अँड मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे पदार्थांच्या मोलची संख्या बरोबर नंबर ऑफ अ मोल सबस्टन्सेस, किती मोल संख्या बरोबर पदार्थाचे ग्राम मधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणू वस्तुमान. जर हे काढलं, आता इथं बघा तुम्ही, पदार्थाचे वस्तुमान 18 ग्राम, किती आहे 18 ग्राम, आणि त्याचं रेणू वस्तुमान किती 18 ग्राम. 18 भागिले 18 किती आलं, 1 मोल ऑफ वॉटर. आलं लक्षामध्ये. या पद्धतीमध्ये इथं आपण घेतलं मास ऑफ अ सबस्टन्स इन अ ग्राम किती आहे 32 ग्राम, आणि मॉलिक्युलर ऑफ अ सबस्टन्स 1 मोल ऑक्सिजन किती वॉटरचं किती आहे 32 डाल्टन. 32 भागिले 32 1 किती आलं 1 मोल ऑफ ऑक्सिजन, आपण असं त्याला म्हणतो. नाव सी द नेक्स्ट पॉइंट इज ॲव्होगॅड्रो नंबर. आता हे ॲव्होगॅड्रो नंबर आणि नंबर ऑफ मोल्स, हे बघा ॲव्होगॅड्रोचा अंक. द नंबर ऑफ अ मॉलिक्यूल इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज अ कॉन्स्टंट. म्हणजे आपण म्हणू शकतो कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या ही निश्चित असते. कशाची संख्या, नंबर ऑफ अ मॉलिक्यूल इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज अ कॉन्स्टंट, ही संख्या निश्चित असते. द इटालियन सायंटिस्ट ॲव्होगॅड्रो डिड फंडामेंटल वर्क इन दिस कॉन्टेक्स्ट. याच्या संदर्भाने त्यांनी अतिशय महत्त्वाचं आणि मौलिक संशोधन केलं. देअरफॉर दिस नंबर इज कॉल्ड ॲज ए ॲव्होगॅड्रो नंबर अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ऑफ कॅपिटल N बेस ऑफ द कॅपिटल A. म्हणजे कॅपिटल N आणि त्याच्या बेसला काय करतात, कॅपिटल A लिहितात, आणि तो नंबर NA ने काय करतात, तो दर्शवतात. Later scientists demonstrated experimentally that the value of Avogadro number is 6.022 into 10 raised to 23. आता हा नंबर जो आहे Avogadro नंबर हा सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे. आपण बघणार आहोत. अ मोल ऑफ एनी सबस्टन्सेस स्टँड्स फॉर, म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो की कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे 6.002 into 10 raised to 23 molecule. A mole of any substance stand 6.022 into 10 raised to 23 molecule. Just as like a dozen. आपण 12 वस्तू असतील तर डझन म्हणतो, 100 असतील तर सेंचुरी म्हणतो, बरोबर आहे ना. ग्रॉस असेल 144 असतील तर ग्रॉस असं म्हणतो. असं तिची आपण उदाहरणे घेतलेली आहेत. म्हणजे तसंच 1 मोल म्हणजे किती 6.022 into 10 raised to 23 असं आपण त्याला म्हणतो. फॉर एक्झाम्पल ऑफ अ वॉटर. आता बघा पाण्याचं उदाहरण घेऊ आपण. दिस इज द 18 ग्राम ऑफ अ वॉटर कंटेन 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्यूल ऑफ द वॉटर. आता आपण इथं पाहिलं पाण्याचं, आत्ताच इथं उदाहरण काय पाहिलं 1 मोल ऑफ अ वॉटर. मग 1 मोल ऑफ अ वॉटरमध्ये नेमकं त्याचं 1 मोल ऑफ अ वॉटर जे आहे ते 18 ग्राम वॉटर कंटेंट्स, म्हणजे त्या 18 ग्राम जे त्याचं वजन आहे मास, त्याच्यामध्ये किती रेणू आहेत पाण्याचे 6.022 into 10 raised to 23 इतके अफाट रेणू पाण्याचे तुम्हाला 18 ग्राम किंवा 1 मोल पाण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आता एक दुसरं उदाहरण पाहू की समजा मी कार्बन डायऑक्साईड नावाचा हा वायू आहे CO2 आणि तो किती घेतलाय 66 ग्राम घेतलाय. आणि प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ CO2 देअर इन 66 ग्राम. म्हणजे 66 ग्राम कार्बन डायऑक्साईडमध्ये नेमके कार्बन डायऑक्साईडचे किती रेणू आहेत. आता ह्या मेथडनं आपल्याला उत्तर काढता येतं. बघा, मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज 44. आता मॉलिक्युलर मास आपल्याला माहिती आहे किती मॉलिक्युलर मास कार्बनचं एका याच्या रेणूचं ते आहे 44. फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, नंबर ऑफ मोल्स इन अ गिवन CO2 दॅट इज N इज इक्वल टू मास ऑफ CO2 इन ग्राम्स अँड मॉलिक्युलर मास ऑफ CO2. आता इथं मला काय काढायचं आहे, नंबर ऑफ मोल्स. पहिल्यांदा मला मोल्स किती इथे काढावं लागतील. जसं मी पाहिलं मोल्स काढण्यासाठी मी सूत्र ठेवलं, कशाचं काढायचं CO2चं. Nची किंमत मला पहिले काढायची. त्यासाठी मला काय मास ऑफ कार्बन इन ग्राम, किती ग्राम घेतला मी 66 ग्राम.
आणि त्याला किशाने डिवाइड केलं, त्याला आपण केलं मॉलिक्युलर मासने डिवाइड केलं, जो 44 आहे. उत्तर काय आलं 1.5 मोल. आता मग 66 ग्राम कार्बन डायऑक्साईड म्हणजेच किती मोल आहे तो 1.5 मोल इतका आहे तो. आता एका मोलमध्ये किती ॲटम येतं, मॉलिक्यूल येतं, एका मोलमध्ये 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत. एकामध्ये एवढे तर दीडमध्ये किती, तर आपण गुणिले केलं 1.5 गुणिले 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. उत्तर आलं 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. म्हणजे 66 ग्राम कार्बन डायऑक्साईड्समध्ये जर तुम्हाला मॉलिक्युल्स मोजायचे म्हणलं तर ते मॉलिक्यूल तुम्ही इझिली आता मोजू शकता. आता काही तुम्हाला काय असं एक 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 मोजायची गरज आहे का, नाही, आणि ते इम्पॉसिबल पण आहे. पण या सूत्राच्या सहाय्याने आपण इथं म्हणू शकतो की कार्बन डायऑक्साईडचे किती मॉलिक्यूल आहेत, किती रेणू आहेत, 9.033 गुणिले 10⁻23 घात. बघा इथं मोलची संकल्पना त्यांनी दिली. आपण 1 डझन केळं घेतली म्हणजे त्यात किती मोजून घेतो 12. 144 नोटबुक घेतल्या म्हणजे आपण किती 1 ग्रॉस नोटबुक घेतली. जसं आपण इथं असं म्हणलं की 1 मोल वॉटर, आता इथे किती घेतलं आपण 1 मोल वॉटर म्हणजेच किती 6.022 10⁻23 मॉलिक्यूल. 1 मोल कॉमन सॉल्ट NaCl ज्याला आपण म्हणतो ते किती आहे 58.5 ग्रॅम्स म्हणजे 6 पॉईंट इतके त्याच्या इक्वल ते आहे. असं त्यांनी इथे 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. 1 मोल ऑफ म्हणजेच ॲव्होगॅड्रोचा तो नंबर आहे. आता इथे त्यांनी प्रश्न विचारलाय हाऊ मेनी मॉलिक्यूल ऑफ अ वॉटर आर देअर इन 36 ग्राम. जर मी 36 ग्राम जर मी पाणी घेतलं तर त्याच्या 36 ग्राम पाण्यामध्ये किती पाण्याचे रेणू तुम्हाला सापडतील. त्यासाठी तुम्हाला इथे हेच करावं लागेल. बघा इथं सूत्र काय दिले त्यांनी, मास ऑफ H2O ग्राम्स किती आहे इथं 36, इथे 36 घेतलं आपण आणि मॉलिक्युलर मास किती त्याचं 18, पाण्याचं किती आहे 18, इथं आपण घेतलं 18, मग 18 दुनी 36, इथे किती येणार 2, 18 1 18 बरोबर आहे. या पद्धत